सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कातडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी वाजलेत सकाळचे 3 आणि मी म्हणाला अरे आज एवढं रात्री झोपतोयस की उठतोयस? तर मंडळी आज उठलो आहे. रात्री नक्कीच उशिरा झोपलो, 1 वाजता झोपलो आणि आता 3 वाजलेत. म्हणजे 2 वाजताच उठलो आहे मी, पण आता निघेच तर आवरावरच 3 वाजलेत. आता आवरावरच तर म्हणाल तर कुठे चाललं आहे? तर मंडळी जसं तुम्हाला मागे बोललो होतो की आपल्याला जायचं आहे लग्नाला, तर आपण लग्नासाठीच निघालो आहे. तनुगट्टू पुढे गेलेत आणि आता आपण मागणं चाललो आहे आपल्या ॲक्टिवावरनं. आणि म्हणून लवकर प्रवास चालू करावा. तरी पण उशीर झाला. आम्ही रात्री 2चं ठरवलं होतं, पण वाजले 3. पण असं मंडळी उशिरा होतंच. कारण काय माहिती आहे काय, आम्हाला लवकर म्हणजे उन्हाच्या आधी ना ऊन टाळायचं आहे. या उन्हातनं प्रवास करणं टाळायचं आहे. त्यासाठी जेवढं शक्य होईल लवकर ना तेवढं आपलं सावलीतनंच का होईना पण लवकर गाठायचं आहे, जेणेकरून उन्हाने त्रास होणार नाही. तर असं मंडळी इकडे बघा समीक्षा पण तयार होते. समीक्षा गुड मॉर्निंग बोल. आज समीक्षाला आपण हायर केलेलं आहे गाडी चालवण्यासाठी. तिला भत्ता वगैरे सगळं दिलेलं आहे. तिला समीक्षा भेटला आहे ना गाडीचा भत्ता वगैरे. आणि आपण तिला जागोजागी नाश्ता, चहा नाश्ता पण देणार आहोत. तर चला, ती आज ड्रायव्हिंग करेल आणि मी पाठीपासून आरामात. तर चला मंडळी, आता आपण निघूया, प्रवासात भेटूया. मंडळी आपल्या साईबाबांच्या मंदिरात आलो होतो पाया पडायला. सकाळी सकाळी दर्शन घेतलं. कुठल्याही गोष्टीचा प्रवासाची सुरुवात ही ईश्वराच्या देवाच्या नामस्मरणानेच होते. ते आता देऊळ बंद आहे बरोबर, सकाळचे 3:30 वाजले. आणि ते चला, हे बघा आमच्या दुधाच्या गाड्या बघा, दुधाचे क्रेट बघा सकाळी सकाळी येतात इकडे. जगताप काका नाही आहेत. आणि चला आपण निघूया. बघा पाठी लाईटी बघते ना, मोकळा रस्ता आहे. हाच रोड दिवसा किती गजबजलेला असतो. चला आता जाऊया, आपण प्रवासाला सुरुवात करूया. चला बघा आपली आता गाडी तयार होते. समीक्षाने परवा आपण गाडी वॉश केली, काल पण गाडीचं थोडंसं काम करून आणलं. चला आता आपला प्रवासाला आपण सुरुवात करतोय. गाडी आपली बघा, आपले ड्रायव्हर पण रेडी होत आहेत. गेट रेडी फॉर द राईड. आपल्याला म्हणजे एकदम प्रवास सावकाश करायचा आहे. हां मंडळी बघा तयार झालो आहे. मी आता गाडी चालवणार आहे. नाही मंडळी, आपली गाडी समीक्षा चालवणार आहे. पण आम्ही दोघांनी हेल्मेट घातलेलं आहे, कारण प्रवास लांबचा असू दे किंवा जवळचा, सेफ्टी पहिली, सेफ्टी फर्स्ट, सुरक्षा पहिली. कुठेही प्रवास करताना मंडळी तर सुरक्षा पहिली, कारण आपली कोणतरी वाट बघत असतं. तर चला आता आपला प्रवास सुरू होणार आहे आणि एकदा जोरदार होऊ द्या, कारण आज हनुमान जयंती आहे. तर हनुमान जयंतीच्या निमित्ताने जय बजरंगबली. चला, गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे मंडळी प्रवासाला आपल्या सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया. जरा गरमीत मंडळी गार वाटायला ना हवं. गणपती बाप्पा मोरया. सरस्वती माता. इकडे हनुमान जयंती निमित्त बघा उत्सव आहेत पुढे मंदिरात. इकडे आमच्या इथे 2 देऊळ आहेत. बजरंगबली की जय. तर चला मंडळी, एकूण आपला प्रवास चालू झाला आहे. सध्या आपण असलप्यातच आहे. तर चला भेटूया आता प्रवासात परत. बघा समीक्षा मॅडमने आता इथे स्कार्फ बीप बांधलाय. परत आम्ही इकडे मानखुर्द रोडला आलो आहे आणि ते स्कार्फ बांधलाय. एक आमचा हा चंद्र आणि एक तो आकाशातला चंद्र. कुठला चंद्र सुंदर आहे ते सांगा कमेंट करून.
माझ्यासाठी तर आज चंद्र सुंदर आहे. तर चला मंडळी निघूया आता हळूहळू. चला मंडळी निघूया. चला समीक्षा इकडे बघ एकदा. RBI कॉलनी स्टेशनच्या इथे आलं. त्याच्याकडे गाडी चालवायला समीक्षाला मजा येते, गार पण वाटते. अजून तरी रस्त्यावर गर्दी नाही आहे वाहनांची, रस्ते मोकळे आहेत. म्हणून आपल्याला जेवढं लवकर शक्य आहे ना तेवढं लवकर निघत जायचं पुढे. मंडळी सकाळचे 5:20 झालेत आणि आपण पोहोचलोय पळसपे फाट्याला. इथं गेल्याला इथे चहा प्यायला होतो. आता इथे चहा प्यायला थांबलो. आपण गेल्याला मंडळी या साईडने आलो होतो. हा करंजाडे रोड आहे ना, इकडनं आलो होतो. पण आता इकडनं आलो आपण खांदेश्वर. थोडंसं आपल्याला टर्न घेताना खाली गेलो आपण आणि मग खांदेश्वरनं परत राईट मारून या रोडने आलो. पनवेल ते हनुमान मंदिर आहे ना तिथे. चला मंडळी आता बघूया पुढच्या प्रवासाला, कारण जेवढं आपल्याला अंतर कापता येईल ना गार वातावरणात तेवढं जायचं आहे पुढे. सकाळचे 6:05 झालेले आहेत आणि आता आपण रामवाडी पण क्रॉस केलेलं आहे. सकाळचं थंड वातावरण आहे, मस्त गाडी चालवायला समीक्षाला पण मजा वाटते. आत्ताच्या रस्त्यावर जरा गाड्या दिसायला लागल्यात जास्त आणि छान वाटते, गार वाटते. मेन म्हणजे मस्त. जसे सूर्यदेव वरती येतील तशी गरमी वाढेल. त्याच्या आधीच आपल्याला घरी जेवढा प्रवास आपल्याला हे करता येईल तेवढा पूर्ण हे करायचं आहे. आणि आता थोडं हळूहळू विचारते. छान वाटतं सकाळचं. आता बघा हळूहळू सूर्यदेव वरती येतात. हळूहळू तिकडे वरती येतील. दुःख बघा इकडे मुंबई गोवा हायवे महामार्ग. हा सकाळचं छान वातावरण वाटतं ना, एकदम मस्त. नंतर मंडळी हेच वातावरण आहे ना 10-11 वाजता बघा पूर्ण चेंज होऊन जाईल. वा हे बघा मंडळी सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. नजारा आहे. याचसाठी केला होता अट्टहास अशक्य सुंदर असा सह्याद्री. खरंच खूप छान. हे दृश्य आहे ना मंडळी, लाखो रुपये लोक देतात तरी असं सुख असा अनुभव कधीच भेटत नाही. मला वाटतं बहुतेक त्या कुत्र्याला आवडलं म्हणून मुंकला वाटतं. बघा किती सुंदर. म्हणजे मुंबईला आम्ही उठतो लवकर नाही असं नाही, उठावंच लागतं. पण डोंगराच्या आडून जो सूर्य उगवतो ना मंडळी त्याचं ते दर्शन हे इथंच घेऊ शकतो आम्ही. म्हणूनच मगाशी बोललो होतो याचसाठी केला होता अट्टहास. पुढचं येत नाही मला. बघा मंडळी सूर्य उगवतो डोंगराच्या आडून आणि हळूहळू ती लालिमा ढगांवर अशी पसरते ना की आता म्हणतो ना आपण रात्रीच्या अंधारात आता जाग येते निसर्गाला तसं आहे ना मंडळी. मस्त आपला प्रवास चांगला चाललाय सध्या तरी मस्त. सकाळची किती कोकण रेल्वे चुप आखीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया. एवढी पहाटेची कुठली गाडी आली? हा बघा मंडळी पालीचा गणपती इथं जाऊ शकतो तुम्ही. आपण या रोडने गेलेलो आहे
गेल्या वर्षीच गेलेलो आहे. मालिनी जंप रोड. ज्यावेळेला ट्रॅफिक अवॉइड करायची असेल तुम्हाला, म्हणजे गणपती वगैरे जातात इथं लोक, पण आता सध्या आपल्याला काही आवश्यकता वाटत नाही आहे. आता जरा रोड मोकळा जाईल बघा नदी. पहिला आपण रिफिल करतोय पेट्रोलचं. आपण पेट्रोलच नव्हतं भरलं, आता बोललो चला पेट्रोल भरूया. मंडळी सकाळचे 8:12 झालेली आहेत आणि आपण पोचलोय माणगाव. बघा किती लवकर आलो, बरं वाटलं. आता आपण जाऊ. आता मंडळी आपण ड्रायव्हर तर आणलाय सोबत, पण आता त्याला काहीतरी खाणं पिणं दिलं पाहिजे की नाही, बघू आता काहीतरी. तर मंडळी 8:51 झाली आहेत आणि आपण आहोत वीर रेल्वे स्टेशनला. हे पाठी ते काय तिकडे राहिलं वीर रेल्वे स्टेशन. आणि आता आपला सुसाट हायवे चालू झाला आहे. एकदम मस्त झटापाटप रोड आहे आपल्याला. तर मंडळी छान, म्हणजे रस्ता सकाळी मंडळी लवकर निघाला ना की हाच एक फायदा असतो. एक तर गारव्यातनं चालवायला भेटते गाडी, ऊन लागत नाही आणि छान रस्त्याला जास्त ट्रॅफिक पण नाही भेटत. आणि आज तर मस्तच एकदम सविशाने गाडी पण छान आणली एकदम. आणि खूप बरं वाटतं. अजून तरी काय ऊन लागत नाही, उन्हाच्या सळा लागत नाही, पण मस्त वाटतं एकदम छान. आणि रस्त्याची आता मंडळी तुम्हाला अपडेट द्यायचं म्हणजे म्हटल्यानंतर आतापर्यंत जो रोड आला ना त्यात मंडळी आता म्हणजे हा रोड लवकरच होईल, म्हणजे होईल. मला वाटतं 1-2 वर्षात कंप्लीट होईल, तो काम पूर्ण होईल असं मला वाटतंय. आणि आहे म्हणजे असे खराब पॅचेस मध्ये आहेत, पॅचेस नाही असं नाही, पण काम देखील चालू आहे. म्हणजे अजून थांबलेलं आहे असं काम, कुठचं बंद वगैरे असं नाही, काम चालू आहे. त्याच्यामुळे होईल लवकरात लवकर आशा बाळगूया आपण. आणि मस्त आपल्याला तर छान रोड लागला मस्त, आणि बरं वाटतंय. लवकर निघाल्याचा हा एक फायदा मस्त आज जाणवला आम्हाला. बघा कोकण रेल्वे. मी दिसतोय का तुम्हाला? मग समीक्षा कसा झाला प्रवास? कसा आतापर्यंतचा प्रवास? छान झाला, पण मला आता झोप यायला लागली. आता झोप व्हायला लागली ना, भूक पण लागली असेल. माझ्या मंडळी 9:45 झालेत आणि आम्ही आता वीरच्या इथे पुढे आलो थोडंसं. आणि इथे जोशी वडेवाले आहेत, त्यांच्या इथे नाश्ता केला. काय नाही, आपला वडापाव, चहा. कारण अजून काय आपला तसा ऑफिशियल नाश्त्याचा टाईम झालेला नाही. तुम्हाला माहिती आहे आपला नाश्त्याचा टाईम काय आहे. तर चला, पण गर्दी आहे कारण लागोपाठ सुट्ट्या असल्यामुळे ना गर्दी आहे. 3 दिवसाची सुट्ट्या असल्यामुळे हॉटेलमध्ये पण बऱ्यापैकी गर्दी आहे. तर चला मंडळी निघूया आता. आता आपलं अंतर कमी राहिलं आहे, पण आता ऊन लागायला लागला. मात्र आता गारवा संपला. मंडळी आपला जरा महाबळेश्वरचा प्लॅन जरा चेंज झाला आहे. म्हणजे उद्या जाणार आहोत महाबळेश्वरला. आता आपण चाललो आहे खेडला, कारण मला जरा सामान जरा थोडंफार तिथं सामान आहे, ते सामान घ्यायचं आहे. म्हणून आपण वरती नाही गेलो आणि खालतूनच आलो या रोडने, हायवेने जाणे. मस्त आपण कोल्हापूर देखील आता क्रॉस करतो आहे. त्या हरीशी मंडळी बघितलं तर माझी हालत पूर्ण झाली होती साखरपुड्याची त्यांची. सविशाला आपण तेच दाखवतो, जागा दाखवतो कुठे बी थांबवतो. मंडळी वीरपासून जे आहे ना कट टू कट मंडळी रोड लागला ना, लय जबरदस्त, लय जबरदस्त. चला आपण थोड्याच वेळात ना रायगड जिल्ह्यातनं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. कशेडीचा बोगदा लागल्यावर बघा मंडळी. नाही, हा बघा वरती गेला रोड, जुन्या रोड.
आणि हा हप्ता आपला चाललाय कशेडी घाट कशेडी घाट बोगद्याकडे. आणि हा जुना रोड वरती गेला तो. तो बघा तो जुना रोड. आम्हाला गेलेलं पटकन आलं नव्हतं लक्षात. योगा आपण कशाने तुमच्याकडे कूच करतोय. बघा महाराष्ट्रातला आश्चर्याचं असं ठिकाण कशेरी बोगदा. हा बोगदा मंडळी आपण रायगड जिल्ह्यातला डायरेक्ट रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करू. बघा मंडळी दोन्ही लाईन चालू झाल्यात. आता येणारी आणि जाणारी मार्गिका दोन्ही मार्गिका चालू झाल्यात. अगदी छान कला आहे पण डिझायनिंग पण केलंय. मस्त वारली पेंटिंग्स. मला मंडळी आपण एंटर झालोय कशेडी बोगद्यात. गो स्लो. हे लाईट बघा मंडळी बोगदा गो स्लो. आत्ता बोगद्याला बायपास पण केले आहेत. कधी काय समस्या घडली दुर्घटना घडली तर त्यासाठी आपत्कालीन व्यवस्था. थंड वाटतंय. हा मला वाटलं आधी अंधार आहे बघा. सगळं बायपास केलेलं आहे. लागतंय ना. तीन बायपास तर दिसले आपल्याला. चौथा बायपास. पाचवा बायपास. अशा प्रकारे मंडळी आपण रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे. आंब्यांचा राजा हापूस आंबा च्या नगरीत आपलं सहर्ष स्वागत आहे. हा गारेगार गारेगार गारेगार.
जागावर आहे. तशी ट्रेन देखील इथेच या बोगद्यातनं बाहेर पडते. रायगड जिल्ह्यातनं रत्नागिरी जिल्ह्याजवळ त्याची प्रवेश करते. सतीचा खूप म्हणते बोगदा पार करत ही ट्रेन मग किंवा खवटी स्टेशनला जाते. अशा प्रकारे मंडळी आपण आता मुंबई गोवा हायवे सोडलेला आहे. आपण पोचलो पूर्णा नाक्यात आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला आलेलो आहे. हा पुढे रोड गेला गोवा साईडला, सिंधुदुर्ग कणकवली वगैरे तिकडे. आणि आता आपल्याला जायचं खेडला. आपण डाव्या बाजूने आता खालनं पुलाच्या खालून राईट मारून आतमध्ये सरळ खेडला. अशा प्रकारे मंडळी आपण खेड नगर परिषदेच्या हद्दीत प्रवेश केलेला आहे. मंडळी आपण आलोय शिवतर रोडला. आता झालं, आता आपलं 4 किलोमीटर आपलं घर आहे फक्त. खूप दिवसांनी आलो, खूप दिवसांनी म्हणा, खूप महिन्यांनी म्हणा. जानेवारीत येऊन गेलो होतो पण ते जास्त राहिलो नव्हतं. आलोय आपण अशा प्रकारे आपल्या उलट्या आपल्या घरात इथे आलो. मंडळी आलो घरी आपल्या. घर दिसते बघा आपल्याला आपण. बघा मंडळी आपल्या घरी पोचलोय आता आपण. वा वा वा, मन प्रसन्न प्रसन्न वाटतं. काही बघा मंडळी आपल्या जागेत पोचलं, आपल्या घरापाशी पोचलं, मन प्रसन्न होतं. चला, गेल्या वर्षी पण एक अननस आला होता, आता एक अननस आलाय. नंतर तुम्हाला बाग दाखवतो सगळी आपली. बघा चला बाबा, अननस आलाय. नंतर येऊया बागेत फिरायला. चला. तर मंडळी सकाळी 11:30ला पोचलो आणि तिथपासून मंडळी काय व समीक्षा तर मात्र कामाला लागली घर साफ वगैरे करायला. मी मात्र जे अंथरुणावर जाऊन जे पडलो ते स्लीपच झालो. आणि डायरेक्ट आता दुपारी उठलो. तिने तोपर्यंत बाप रे बाप पूर्ण घर वगैरे सगळं स्वच्छ करून टाकलं. आणि आता उठलो आहे. तर चला, हे तुम्हाला आपली बोललो, चला बाग दाखवूया आपली तोपर्यंत. तर हे बघा मंडळी, मागच्या वेळेला आपण आलेलो जत्रेच्या वेळेला, तेव्हा हे मस्त की सारवलं होतं. पण पाऊस पडलेला दिसतो इकडे मंडळी. थोडं ना इथे हे गेलेलं आहे, त्यामुळे पाऊस पडलेला आहे इथे. हे बघा जास्वंद बघा आलेल्या बघा, जास्वंदीचं मस्त दर्शन झालं. हे बघा बघा इथे गाणी वाजतात. हनुमान जयंती आहे ना आज. हे बघा ही फुलझाडं, फुलं आलेली. हे बघा जास्वंद. आणि हे बघा आपलं नारळ, अनिता काकीने दिलेला हा नारळ आपल्याला. आणि ते अननस, हेच आपलं सुख आहे मंडळी, अननस. हा गवतीच्या तर भरपूर झाला आहे मंडळी. हा बघा आपला सिंगापुरी नारळ. झावळ्या झुकल्यात जरा, ते आता बघू, त्याला व्यवस्थित करायला लागेल. नारळ आपला उंच झाला, मात्र नारळ उंच झाला, नारळाची सावली पण भरपूर आहे. आणि हा बघा मंडळी आपला काजू, जो आपण बी लावली होती, हा काय आपण विकत नव्हता आणला कुठला. हा बघा. आणि ते हा फणस.
हा बघा फणस. फणस पण बघा उंच झालाय आपला. अरे काय फणस भरपूर झालाय मस्त. 3 फणस आले ते. हा काय? अरे बाबा समीक्षा बघा खुश आहे. आल्यापासून बाईने आराम नाही केलाय. आणि बघा फणस बघितलं का? हा आता थोडंसं आपण नाही त्यामुळे पण मस्त बागेची जरा मस्त साफसफाई केली होती आपण मागच्या वेळेला. वांगीत मात्र काय राहिलं नाही. बरोबर मंडळी. तर वांगीची आहेत इथे रोपं पण काय राहिले नाही त्यात मंडळी. बरोबर त्याला हां आणि ते हे बघा मंडळी. हे बघा हे आपण काजू आणले होते. हे आता छोटे आहेत अजून. ह्याला अजून वेळ लागेल. हे आपण एकाच वेळेला आणलं होतं गेल्या वर्षी. हे आंब्याचं कलम. लिंब आपला आहे अजून. काय लिंबाला काय लिंब आलेली दिसत नाहीत मंडळी. काय करणार. लिंब तर काय दिसत नाहीत. काय लिंबाच्या झाडावर झाड काय बनवले बघू. आणि हा बघा तो काजू त्याच्यासोबतच आणलेला. हे अजून लहान लहान. अरे बाप रे ह्याला पण मोहर पकडलाय समीक्षा. अरे मंडळी हे बघा. अहो मला वाटलं हे लय लहान रोप आहे. त्याला काजूची बी आली बघा. अरे वा 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 सॉलिड. आमच्या बागेतली पहिली काजूची बी. येस वा. अरे यार खरंच सगळं जो त्रास होत असतो ना म्हणजे टेन्शन्स असतात ना ते सगळे निघून गेले. सगळे निघून गेले. हा 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 थँक्स देवा. खरंच खूप भारी. हा अरे आणि बी आली म्हणजे आई शपथ यावर्षीच लावलेला. चला चला मन खुश हो गया. हा बघा इकडे कोकम आहे आणि हा पेरू. आता पेरूच्या झाडा मात्र पेरू नाहीत मंडळी. ते आता कधी आहेत म्हणजे 2 छोटे छोटे आहेत इथे. आता काय ते बघू आता कधी मोठे होतील ते. हे इकडे आंब्याचं कलम. हा मस्त बरं वाटतं. छान वाटतं सरच. हां चला झाडांना बघा बी बघून एवढं भारी वाटलं ना मंडळी. तसंच झाडांची सावली बघून सुद्धा मला खूप बरं वाटतं. पण चला काय ना काहीतरी आपल्याला ते देत आहे देव त्यामुळे नाही. या 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 पुढे या. बरं वाटलं बाबा. आजच्या दिवसाची पहिली गुड न्यूज. दुसरं कलम. हा इकडे पण मंडळी बघा. इथे बघा ह्या काजूला मोहर भरपूर पकडला होता पण तो सुकला. तो काही आता काही जास्त येणार नाही बिया. बघा ही बघा आणि इथे एक अजून बी आली आहे बघा. मस्त मस्त लय समाधान वाटते मंडळी. वाढलाय हा काजू उंच. मस्त एकदम छान वाटतंय. बरं वाटतंय. आणि इथे ह्या काजूला काय नाही आलं. या बाजूला फुलं आली होती पण वाढला भरपूर पण त्याला अजून काय आलेलं नाही. गेल्याला मोहरसारखं दिसत होतं पण आलं नाही अजून तरी. काय याला नाही आलेलं दिसत आहे. काय याचा मोहर गळाला पण असेल सांगता येत नाही पावसामुळे वगैरे. पण खरंच खूप छान झालं. भारी मस्त एकदम. आणि आपले हे रायवळी आंबे लय उंच गेले का. सावली भरपूर जातात ना असं. हा आपला हे 2 कलमांपैकी आता हा 3 कलमांपैकी आता 3 कलम आहेत. हा तिसरा कलम. हा पण जास्त मस्त पसरला आहे. आणि ते चिकू तर खूप हाईटला गेला आहे. बघा चिकू बघितलं केवढा मोठा झाला आहे. तो आता काढावा लागेल झाडावरनं उतरवावा लागेल.
हा बघा केवढा चिकू झालाय बघा, दिसतंय का? हा लय मोठा चिकू झालाय. आहेत अजून छोटे छोटे चिकू आहेत. नशीब पाखरांची नजर नाही गेली अजून त्याच्यावर. दोन आहेत मोठे चिकू, दोन आहेत बघा इथे एक. हा चला 2 चिकू नेऊया आपण. वरती असला तर एखादा मोठा काय माहीत नाही. आमच्या मॅडमचा हा एकच छंद पाणी घालायचा. त्यांना झालं इकडे बघा पार बोला अरे नको 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 पाणी, बोललं नाही पाणी घालूनच जायचं. म्हणजे आपण स्वतः जेव्हा लावतो ना, खरंच कुठलीही गोष्ट कोणी, तुम्ही लावा आम्ही लावा किंवा अजून कोणी लावा, त्याला त्या गोष्टीचं महत्त्व असतंच, अप्रूप असतंच. आणि म्हणून मंडळी जंगलं तोडू नये. जसं ते तिकडे का तेलंगणा का हैदराबादला ते जंगल तोडीचं झालं होतं ना, नाही तोडली पाहिजे जंगलं. हे मी आता तुम्हाला सांगतोय. अशी असं बघा म्हणजे आलं की सगळं टेन्शन सगळं विसरायला होतं. मंडळी आता आपण महाबळेश्वरला जाणार आहे ना, तर कढीपत्ता घेतला इथे जरा बरं हिरवा हिरवा गार मस्त. आपल्या बागेतला कढीपत्ता घेतला आहे, थोडीशी चहाची पात घेतली आहे, 2 चिकू घेतलेत. समीक्षाने अजून चहाची पात आणली इकडे. आपलं काहीतरी आपल्या बागेतलं म्हणून घेऊन जाते कढीपत्ता वगैरे. चहाची पात आहे इकडे मस्त हिरवी हिरवी गार. परत महाबळेश्वरला निघालो आहे आणि जाता जाता बोललो आपल्या मुरड्यात पण एक हनुमानाचं मंदिर आहे, तिथे पाया पडून जाऊया, कारण आज हनुमान जयंती आहे. त्या निमित्ताने आपण चाललो आहे मंदिरात. समीक्षा पण आहे. हे मंडळी आपल्या मुरड्यातलं श्री हनुमानाचं मंदिर आहे. मी आधी पण एकदा आलो होतो आणि आज हनुमान जयंतीनिमित्त आम्ही जात होतो, तर ते बोलतो जाता जाता देवाचं दर्शन घेऊन जाऊया. आणि हनुमानाची खरंच खूप सुबक अशी छान अशी मूर्ती आहे. आमचे दळवी काका जी खूप आस्थेने जी पूजा अर्चा करतात, ते तिथलं सर्व व्यवस्थापनच ते बघतात. आणि खरंच दळवी काका हे सुद्धा एक अत्यंत म्हणजे एकमेकाला सहकार्य करणारे असं व्यक्तिमत्व आहे. ते खरंच खूप छान आम्हाला मदत करत असतात, वेळोवेळी असं सहकार्य करत असतात आम्हाला. खरंच खूप खूप धन्यवाद दळवी काका. आणि खरंच खूप छान व्यक्तिमत्व. आणि सत्यनारायणाची पूजा देखील आज इथे होती आणि आमचं अहोभाग्य म्हणायला लागेल खरं तर, की आम्हाला दर्शन झालं. छान असं कौलारू मंदिर आहे आणि तुम्ही बघतच आहात किती सुंदर असं वातावरण आहे सभोवतालचं. आणि आम्ही दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. मंडळी आता बजरंगबलींच्या पाया पडलो, आशीर्वाद घेतला आणि निघालो. आज हनुमान जयंतीनिमित्त चला बरं वाटलं, दर्शन झालं, आपलं नशीब होतं. तर चला मंडळी आता आपल्या प्रवासाला परत सुरुवात करूया, मुरडे टू बीडमणी. तर बोला बजरंगबली की जय. आता बघा सूर्यास्त झाला. सकाळी आपण सूर्योदय बघितला होता आणि आता बघा सूर्यास्त होत चाललाय. मस्त. आजचा सूर्योदय पण आपण डोंगराच्या आडूनच बघितला आणि आता सूर्यास्त सुद्धा 2 डोंगरांमध्ये होतोय बघा. लालिमा पसरली आहे. दिवसभर निसर्ग आपले वेगवेगळ्या छटा दाखवत असतो. इकडे म्हणजे संध्याकाळी वॉकिंगला वगैरे माणसं येतात त्या मुंड्या रोडला. मंडळी पुन्हा आपण मुंबई गोवा हायवेला परत निघालो आहे. मुंबईकडे परत आपल्याला परत जाऊन कोल्हापूरला जाऊन परत महाबळेश्वरला जायचं होते बीडमणीत. मंडळी डोंगराच्या आडून चंद्र उगवलाय बघा. पौर्णिमा किती छान दिसतोय ना, किती सुंदर वाटतंय बघा. जसं आपल्याला डोंगराच्या आडना सूर्य दिसला उगवताना, तसंच
चंद्रमा वा 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 वा. दादा म्हणा ढगाच्या डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला, चांद उगवला न चांदण्या बघावा निघाला. मंडळी माझा आवाज आवडत नसला तरी मला गाणं म्हणायला खूप आवडतं आता या क्षणी. शेडी बोगदा पार करून आपण आलोय पुढे. आता पोलादपूरच्या जवळ आहे. आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आपण पाहिलं पोलादपूरला. थोडंसं इथे उतरून चहा वगैरे पियालो, रिफ्रेशमेंट झालं. कारण घरी नव्हतं चहा प्यालो, कारण घरी आपण दूध वगैरे काय नेलं नव्हतं. तर चहा वगैरे पियालो आणि आता समीक्षा पेट्रोल भरते, दुसरं रिफिल करते. आता टाकी रिकामी झाली पण बरं बरं आहे ना, आपण भरलेलं बरं घरी. पण त्यासाठी गाडीत पेट्रोल असणं गरजेचं आहे. आणि आता बघा मंडळी, बघितलं तुम्ही इकडे, आता त्या दिवशी पण मी साखरपुड्याला चाललो होतो तेव्हा इथेच थांबलो होतो एस टीला. मग आपल्याला पार एस टी भेटली. आता आपल्याकडे गाडी, आता काय टेन्शन नाही. आता आंबेनळी घाटाला सुरुवात झाली आहे. घोडवली नदी क्रॉस केली आपण. आता काय अंधार तर दिसत नाही तुम्हाला म्हणून काय दाखवत नाही. पण हा बघा चंद्र आपल्याबरोबर खेडपासून निघाला आहे. बघा आपल्याला एकटं सोडत नाही, तो आपल्या सोबत आहे. बघा कसा मगाशी ढगांच्या आडून होता, आता झाडांच्या आडून. चला आपल्या सोबत येतोय बिरमणीत. आताच मंडळी पार एस टी आमच्या पुढे गेली. जी गेल्याला मी साखरपुड्याला जाताना जी पकडली होती ना एस टी पोलादपूरला, ती पुढे गेली. हा बघा मंडळी रात्रीच्या वेळेचा प्रतापगडचा व्ह्यू. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभेद्य असा किल्ला, वरती चंद्र. रात्रीचा व्ह्यू बघा. आता आपण आलोय मंडळी चेरेखिंडीत. खिंड आहे ही. बंद आहे ढाबे रात्री जायचे. बघा वरती खिंडीत घर आहेत. आता लाईटी आल्या त्यांच्याकडे. माझी आत्या राजा आहे ते, तुमची आशा आत्या. म्हणजे हा सगळा रायगड जिल्ह्यामध्ये येतो. आता आपण रायगडमधून साताऱ्यामधून जाणार आहोत, सातारा जिल्ह्यामध्ये. मंडळी इकडे सर्वात खोल दरी आहे. रात्रीचं बघा कसं दिसतंय. चंद्र काय आपली साथ सोडत नाही. चंद्र आहे साक्षीला. अरे मंडळी एकदम कूल वातावरण आहे. कूल थंडा कूल. दिसतात का डोंगर लांब ते डोंगर मला दिसत आहेत, कॅमेरामध्ये नाही दिसत आहेत.
तर अशा प्रकारे मंडळी आता आपण रायगड जिल्हा क्रॉस करून आता आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यात. सातारा सार्वजनिक बांधकाम विभाग आपले सहर्ष स्वागत करत आहे. किल्ले प्रतापगड इकडे त्या साईडला, वाडा कुमरोशी सातारा जिल्ह्यातलं आता हे पहिलं गाव. मंडळी आमच्या रस्त्याचं बघा काम चाललंय बघा आणि व्यवस्थित चाललंय. जरा आता छान झालं भाई, बेटर क्वालिटी आहे भाई. परवा साखरपुड्याला आलो त्याच्यापेक्षा आता बेटर क्वालिटी आहे. आता डांबर पडल्यावर एकदम मस्त रस्ता होऊन जाईल. छान. आणि थंडी मंडळी जबरदस्त थंडी वाजते हा. इथे खाली कोकणात हालत खराब झाली होती दुपारी, माझी पाय भाजून निघाले अंगणात गेलो तर. आणि इथे मंडळी असं आता असं वाटतंय स्वेटर आणायला पाहिजे होतं. हात एकदम आकडून गेलेत, एवढी थंडी आहे. फायनली मंडळी आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय, सुखरूप पोहोचलोय. मला वाटलं रस्ता जरा कोयनेत नाही असेल, पण नाही आहे, खडी पडली आहे. मस्त. भैरी जोगेश्वरी मातेच्या नावाने पाया पडा बाबा सुखरूप.